देसाई संघाचे संगनायक आपण या त्वरित मोरेश्वर पाटील ड्रॉ केला जाईल. बॅटची कडा आहे आणि बघा क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये संतोष होते. देसाई आणि वडवली बी या टीमचे देखील संगणक इथे उपस्थित आहेत. कमलेश पाटील ड्रॉ केला जाईल 3 संघांमध्ये. यावेळेस अपिश खेळतायत. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आपण पाहू शकाल सिक्सर सुप्रीमोचे हे ब्रँडेड चेंडू आपण यूज करतोय. केतनजी सेठ यांच्या माध्यमातून हे चेंडू लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. स्क्रीन समोर देसाई संघाचे प्रेक्षक खेळाडू आहेत, त्यांना विनंती असेल थोडंसं बाजूला व्हा. अजून एक चांगला स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार रोहित पाटील च्या बॅट मधून. सूचना आहे प्रमोद दादा मात्रे, बघा तुम्हाला ही सूचना आम्ही देतोय. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 8. सुरुवात खूप चांगली केली आहे रोहित पाटील. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये प्रितीश पाटील येत आहेत चेंडूवरती. शॉट स्क्वेअर लेगला आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथे हा डॉट बॉल. धावसंख्या 8. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. संघनायक नितेश पाटील. यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफ सीमारेषेवरती प्रणेशने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का आई गावदेवी 12-13 नागाव या टीमला. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. यस आपण ड्रॉ करतोय. सामना देखील सुरू आहे. इनिंग ब्रेक मध्ये काही 1 ओव्हर नंतर सिद्धू भोईर आलेत. नवीन फलंदाज संघनायक. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आपण पाहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-8. ड्रॉ आपण करतोय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये 3 संघ क्वालिफाय होणार आहेत. यस बघा कमलेश पाटील आहेत वडवली बी टीमचे कॅप्टन. देसाई संघाचे संघनायक मोरेश्वर पाटील आहेत आणि विजय संघाची चिठ्ठी विशाल मात्रे उचलतील. बघूया कोणत्या संघ बाय आणि कोणता संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये. विजयी संघाला बाय आहे बघा आणि सामना असणार आहे देसाई वर्सेस वडवली बी आणि विजयी संघाला आहे बाय.
म्हणजे इथून जो संघ जिंकेल तो सरळ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. यस, वडवली बी आणि सामना होणार आहे देसाई. टॉस आपण करूया. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. वडवली बी आणि देसाई या दोन संघांमध्ये या पुढील सामना. राकेश पाटील ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवरती नागेश ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, विकास येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करण आहेत आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 9 धाव धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे. निलजा नागाव या दोन संघांमध्ये. इथून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. खऱ्या अर्थाने विजय संघाला बाय देखील आहे. नक्कीच विशाल म्हात्रे यांनी त्यांची चिठ्ठी उचलली आणि खूप लकी आहेत. विजय संघ देखील जो संघ जिंकेल, कारण की त्या संघाला बाय आहे. बघा, मॅच होणार आहे असं आयोजकांचं म्हणणं आहे. देसाई आणि वडवली बी आज सामना होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेस ड्राईव्ह केलंय. बॅक टू द बॉलर खेळतायत. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत. नागेश पाटीलने पहिल्या मॅच मध्ये देखील इम्प्रेस केलं होतं आणि याही सामन्यामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी. धावसंख्या आहे 9. फुल टॉस चेंडू आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. आउटफील्ड देखील फास्ट आहे. फार वेगाने चेंडूवरती येत आहे क्षेत्ररक्षक प्रणेश. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहे. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धाव बनवणं थोडंसं कठीण आहे. 5 षटकांचा हा सामना. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल. हाफ ट्रॅकर आणि येतोय व्हाईट बॉल. अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता राकेश पाटील यांचा. धावसंख्या एकने पुढे जाईल 11. तीन चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. ऑन साइडला स्वीप. लाजवाब स्ट्रोक. स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहिलं घुटना टेक आणि राकेश पाटीलचा सिक्सर देख. धावसंख्या 16. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 17 आहे. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. करण आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/18.
नितेश पाटील येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. या विस्फटका चांगल्या फ्लॅट स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत आणि केली चूक. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. केतन पाटीलने केली चूक आणि झेल देखील सोडलाय राकेश पाटील यांचा. 19 धावा. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. त्यामुळे विनंती असेल या दोन्ही संघांना. स्विच इट इनफिल्डच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार सिद्धू भोईरच्या बॅटमधून. धावफलकावरती आहे 23-23. क्लीन बोल्ड फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. सिद्धू भोईर बॅक टू द पवेलियन. कॅप्टनने कॅप्टनची विकेट घेतली आहे. प्रितेश पाटील इन एट नंबर 4 विकेट मिळवली आहे नितेश पाटील यांनी. ओव्हर द विकेट नितेश. बॅटची कडा आहे टॉप एज आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत अजय पाटील. आणि चेंडू येतोय थर्डमॅनच्या दिशेने. 2 धावा झालेत पूर्ण आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2ने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती. नितेश पाटील थोडेसे नाराज आहेत कारण की त्याला माहिती आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये सेकंड इनिंगमध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण जाईल. त्यामुळेच जेवढ्या कमी धावांवरती थांबवता येईल नागाव संघाला तेवढ्या धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल निलजे संघाचा. आज मकर संक्रांत चषकाचे लाईव्ह ड्रॉ देखील आहेत. बॅकफुटला गेले टॅप करते चेंडूला. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे सचिन आणि मिळते फक्त एकच धाव पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 26 धावा. यानंतर एक सामना खेळवायचा आहे
आणि तो सामना असेल वडवली बी आणि देसाई या दोन टीम मध्ये. केतन पाटील येत आहेत. धावसंख्या आहे 26. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मी मनापासून आभार मानेन विशालजी म्हात्रे, वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर, पांडुरंगजी संते साहेबांचं, ज्याने 2 दिवस संधी दिली मला या स्पर्धेचा घटक बनण्याची. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. नेहमीच दरवर्षी प्रेम राहिलं आहे आमच्यावरती. त्यांचं देखील मी विशालदादा म्हात्रे यांचं मनापासून आभार मानतो. या विस्फटका चांगल्या टीपमध्ये नितेश पाटील आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 27 धावा. राकेश पाटीलचा झेल सोडला होता केतन पाटीलनेच आणि केतन पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी या चौथ्या षटकामध्ये. बघूया किती फायदा घेतोय राकेश पाटील. एक षटकार आलाय राकेश पाटीलच्या बॅटमधून. स्वीप करतायत क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. असेल कारण की षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. धावसंख्या 33. राकेश पाटील ऑन फायर. 2 षटकार लगावलेत या इनिंग मध्ये राकेश पाटीलने. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, वेगवान चेंडू आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 33. 3-3-3-3 हे समीकरण आपण पाहतोय आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती. 3/33 ही धावसंख्या आहे आणि 3.3 षटकांचा खेळ देखील झालाय. अजून एक तडाखा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत नितेश पाटील. लॉंग ऑन सीमारेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. राकेश पाटील बॅक टू द पवेलियन. यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यश पाटील येत आहेत. रोहित पाटील यांचे बंधू आहेत. यश पाटील. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. विकेट टेकिंग गोलंदाजी. षटकारानंतर चांगलं कमबॅक केलंय केतन पाटील यांनी. यश ऑन स्ट्राइक. यश आणि हे कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आमचे ऑफिशियल गुणलेखक राजा दिवेकर सर आहेत. त्यानंतर 12 मॅन देखील इथे उपस्थित आहेत आणि आमचे ऑफिशियल अपडेटर प्रणय बेडेकर देखील आहेत. संपूर्ण आगासांची ही
लाईव्ह टीम आपण पाहतोय. दीपेशजी मुंडे जे फाउंडर आहेत आणि केतन म्हात्रे, विशाल म्हात्रे, दिनेश संते आपल्या टी व्ही स्क्रीनवरती, म्हात्रे काका देखील आपल्या या टी व्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. विशाल म्हात्रे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. धावसंख्या 34. चांगलं कमबॅक या षटकामध्ये राहिलंय केतन पाटील यांचं. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड इट, क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात आहे, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल कॅच नितेश पाटीलने पकडली आहे. फलंदाज झालाय बाद, लागतोय अजून एक धक्का. बंटी पाटील बॅक टू द पवेलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 बाद 34. उदय मडवी येत आहेत, नवीन फलंदाज. 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं हे अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती येतोय. करण पाटील येत आहेत. या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज यश पाटील आहे. सतरा मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळली आहेत, त्याबद्दल त्यांचा देखील मनापासून आभार. यस, गिरधरजी पाटील साहेब, दत्ता पाटील साहेब, जर आपण आला असाल, निलजे गावातील कोणीही मान्यवर जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती. विशाल म्हात्रे यांचं आमंत्रण तुम्हाला आहे. आणि ऑन साईडला चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. नटराज स्टाईलने खेळत आहेत. लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. यश पाटील रोहित पाटील यांचे बंधू आहेत आणि त्या स्टाईलने बॅटिंग ते करतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 38. 38 धावा धावफलकावरती. अंतिम 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 8 ते 10 धावा अपेक्षित आहेत नागाव टीमला. 48 ते 50 धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे. बिग हिट केला परंतु क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज यश पाटील यांचा खेळ. येत आहेत नवीन फलंदाज. अंतिम षटकामधील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
मोन्या पाटील. अपील केली होती परंतु यस लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 39 39 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. उदय मडवी येत आहेत स्ट्राईक एंडला. फुलटॉस चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू आहे. पंचांनी 9 चेंडू घोषित केला आहे. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 9+2 मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा आणि रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या निलजे या संघाने. आपण चेक करूया. उमेश केणे सर आहेत आमचे टीव्ही अंपायर आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सिद्दीकजी भावे सरांचा देखील मी मनापासून आभार मानतो ज्यांनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली साथ दिली. काल तुषार शिंदे यांनी खूप चांगली साथ दिली आणि खऱ्या अर्थाने 2 दिवस या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली. यस रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाहीये आणि मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र एक लेजंड कॉमेंटेटर सिद्दीकजी भाबे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये.
चलने की तैयारी में। स्वागत है आप सभी का। सुहानी शाम उसरघर की, ये आप सभी के नाम। विशाल मात्रे की शाम है सभी के नाम। पांडुरंग संदेह साहब की शाम आप सभी के नाम। शाम तो बहुत खूबसूरत है। कभी सुबह तो कभी शाम ले गया मुझसे, तुम्हारा इश्क कहीं काम ले गया मुझसे। स्वागत है आप सभी का किंग ट्रॉफी में। दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। जेएच नीलजे के विशाल पवार और केतन पाटिल रिकॉग्नाइज ओपनर है। नीलजे वैसे भी बहुत खूबसूरत ग्राउंड रहे नीलजे में, लेकिन ये जो आई है टीम नागांव, ये समंदर के किनारे से आई है। ये नागांव है क्या? यस, वो नायगांव है, दरिया किनारे। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगा है रोहित पाटिल को। सामना करेंगे दाएं हाथ के बैट्समैन केतन पाटिल। नॉन स्ट्राइक पे हैं विशाल पवार। 46 का लक्ष्य है। इस तरह के लक्ष्य देर शाम आसान भी नहीं रहते। आते ही गेंद को उड़ाया है और गेंद निकल गई है पहले बाउंस पे। 4 रन डाउन द ग्राउंड। हुए केतन पाटिल चौके से खाता खुला है। जेएच स्पोर्ट्स नीलजे का पहला पावर प्ले का ओवर चलता हुआ। फुल टॉस गेंद स्वीप करना चाहते थे, जोखिम भरा रन पूरा किया। 5 पे पहुंचा स्कोर। पांच रन बिना किसी विकेट के। दर्शकों की तादाद बढ़ चुकी है। सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है। रोहित शर्मा जो कक्ष है उसमें भी हम देख रहे हैं। हार्दिक पांड्या कक्ष में भी दर्शक नजर आ रहे हैं। वीरेंद्र सहवाग कक्ष में भी नजर आ रहे हैं। आगे बढ़ के ड्राइव किया, खिलाड़ी मौजूद हैं, कोई रन नहीं। पहले ही फ्रंट फुट पे कमिट हो चुके थे पवार की एक खासियत है, कदमों का अच्छा इस्तेमाल करते हैं। फुटवर्क वैसे भी क्रिकेट में ज़रूरी है। जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। खींच के मारा है, हुक शॉट है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं, अब जाकर उठाया है। इस बीच 2 रन बनाए पवार ने। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ जेएच स्पोर्ट नीलजे 7 रन बिना किसी विकेट के। 46 इन 5 ओवर्स। 9.00 करंट रन रेट है। इस मरतबा अच्छा स्ट्रोक है, टिपिकल पावर प्ले शॉट। ओवर गोज द मिड ऑन फॉर 4। सामने से आते हुए इस मरतबा फिर कदमों का इस्तेमाल वाइड। 1 रन से स्कोर 12 रनों पे पहुंचा है। 12 फॉर नो विकेट। पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं जेएच नीलजे का। विशाल मात्रे इस मरतबा लैप स्ट्रोक है और गेंद जा रही है बैकवर्ड ऑफ द स्क्वायर। 4 रन।
एक ओवर की समाप्ति के बाद सुपर स्पोर्ट्स पे इसका सीधा प्रसारण आ रहा है। सुपर स्पोर्ट्स को लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले ताकि तमाम नोटिफिकेशन आप तक पहुंचे। इंस्टाग्राम पे फॉलो कीजिएगा क्योंकि सुपर स्पोर्ट पे सुपर से ऊपर क्रिकेट आता है। खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद खींच के मारा है, पुल है और पावरफुल भी है। गेंद निकल गई है मिड विकेट पे, 6 रन। बाईस पे पहुंचा है। फिर स्वीप लगाना चाहते थे। आज नीलजे वालों का क्रिकेट भी बहुत ज़बरदस्त रहा है, बहुत अच्छा प्लानिंग रहा है। उनके बॉलरों ने कमाल की बॉलिंग की, एक यूनिट लगा है। 22 रन बिना किसी विकेट के, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई। विशाल मात्रे, आपको वीआईपी डाइस पे आना है। इस मर्तबा आगे निकल के गेंद को मोड़ा है। केतन पाटिल के पास भी फुटवर्क बहुत अच्छा है। फुटवर्क विशाल पवार का तो लाजवाब है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है। 23 ऑन द बोर्ड। स्वागत है आप सभी का किंग ट्रॉफी में। महाराष्ट्र में डीजे प्रो के नाम से जाने जाने वाले, किंग ट्रॉफी के नाम से जाने जाने वाले और क्रिकेट के नाम से जाने जाने वाले उसरगढ़ की बहुत ही मशहूर पर्सनालिटी विशाल मात्रे की तरफ से किंग ट्रॉफी मानो सिक्के के दूसरे तरफ पांडुरंग संते साहब और विशाल मात्रे साहब ऑफिस नंबर के बाहर दूसरे मोहल्ले में चले गए। वाइट 24 रन। मैच को जीतना है तो नागांव को अपने ही मोहल्ले में रहना होगा। डगआउट से अजीब वो गरीब आवाजें जा रही है। स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, 6 रन। सर से स्कोर 30 रनों पे पहुंचा है। 30 ऑन द बोर्ड। आज का काफी इंटरेस्टिंग दिन रहा। कल इससे बढ़ के रहेगा। कल दिग्गज टीम में अच्छा ड्राइव है, इनफील्ड के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑन मौजूद है। 1 रन बना, दूर से खिलाड़ी जा रहे हैं। एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन पे पहुंचा है। 31 ऑन द बोर्ड। ये आज की शाम का आखिरी मुकाबला चलता हुआ। आज संते सर ने कमाल का साथ निभाया है। देखिए, पार्टनर चाहे क्रिकेट हो, चाहे जिंदगी हो, चाहे कमेंट्री हो, चाहे बिजनेस हो, अच्छा होना चाहिए। इस मरतबा आगे बढ़ के टर्न कर दिया। बहुत ही स्टाइलिश तरीके से खेलते हैं केतन। 1 ही रन। डगआउट से सिग्नल जा रहा है कि रन आउट नहीं होना है। 32 रन बिना किसी विकेट के। यहां से कितने रन चाहिए? 3 ओवर में सिर्फ 14 चाहिए। आज आपने किंग ट्रॉफी को, ये देखिए कल के मैचेस बताए जा रहे हैं। उद्या पहिला सामना घेसर आणि नेवाली या दोन टीममध्ये आहे।
8:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 8:30 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना गावदेवी सोनारपाडा आणि बेतवडे या दोन संघांमध्ये. तिसरा सामना जुनी डोंबिवली आणि कोळेगाव विश्वास यांचा संघ असेल. चौथा सामना काटेई आणि आगासन. पाचवा सामना कोणीसी आणि खार्डी. आणि शेवटचा सामना जय हनुमान उत्तर शिव मनोज पवार यांचा संघ असणार आहे आणि त्यांच्या समोर आडिवली. देखिए खूनी बनाम खार्डी का मैच, ये जाएंगी मैदान के बाहर, निकल के मारा है गेंद को मिड विकेट के ऊपर 6 रन करके वो जो दोनों मैच सुपर से ऊपर है. कल बने रही हमारे साथ किंग ट्रॉफी 2024 में. फिर निकल के मारा है लेकिन अब की बार लेंथ को भांप नहीं पाए. 1 रन आता हुआ. आज की शाम लगता है नीलजे के नाम होने जा रही है. नीलजे ने आज बहुत ज़बरदस्त क्रिकेट खेला. प्लानिंग बहुत अच्छी थी. आपकी प्लानिंग जितनी अच्छी रहती है वो रिजल्ट उतना अच्छा आता है. 39 यहाँ से कितने चाहिए? 6 रन, 7 रन चाहिए. 7 रनों की और आवश्यकता है मैच को जीतने के लिए. कल 8:30 बजे मैच शुरू होना चाहिए. कल 9 मैचेस एनी हाउ पूरे करने हमें. अमित पाटिल, पुलिस पाटिल हमारे बीच में और ये रिवर्स 4 रन. ये तो अजीब बल्लेबाज है. घी सीधी उंगली से भी निकाल रहे हैं, टेढ़ा कर रहे हैं तो भी निकाल रहे हैं. अब केवल सम्मानीय पुलिस पाटिल अमित पाटिल साहब का आगमन हुआ है. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. सुस्वागतम. एक जमाना था जब पुलिस कम पहुंचती थी, पुलिस पाटिल के पास मैटर पहुंचते थे. बैकफुट पे गए, पंच किया कवच में, फील्डर मौजूद है, 1 रन. मैच को तो कब का छोड़ दिया नागा वालों ने. अब यहां से कितने चाहिए? 2 रन चाहिए मुकाबले को जीतने के लिए. आज जो नीलजे का परफॉर्मेंस रहा वो सुपर से ऊपर रहा. आज देसाई ने भी बहुत जबरदस्त क्रिकेट और गेंद हवा में, फील्डर नीचे, जाते जाते विकेट तो ले लिया है. और नागा वालों ने भी बता दिया है 10 विकेट से नहीं हारने वाले हम. 2 रन चाहिए. 2 रन नाक में दम करेंगे लग रहा है. नीलजे वाले के एंजॉयमेंट देखिए. पीछे हरी भरी घास. अमित पाटिल, पुलिस पाटिल को वहां दिखाया जा रहा है. आपका हार्दिक स्वागत है. बहुत ही खुश. बैकग्राउंड में ठीक महेंद्र सिंह धोनी जो स्टैंड है उसके बाजू में बैठे हैं. एक जमाना था जब पुलिस कम और पुलिस पाटिल के पास, ये उनको देख सकते हैं आप, बहुत जबरदस्त फॉर्म में भी चल रहे बल्लेबाजी में. स्वागत है सर आपका. बिंदास पाटिल को पीछे छोड़ा है क्योंकि अमित पाटिल की बल्लेबाजी में ज्यादा बिंदास बनाए. निकाल दिया है गेंद बाउंड्री के बाहर और नागांव किंग ट्रॉफी के बाहर. कॉन्ग्रेचुलेशन. आज की शाम नीलजे के नाम, आज की शाम नीलजे के नाम. जो शेड्यूल आपको मिलेगा उसके आधे घंटे पहले आपको पहुंचना है. हर टीम सुबह 8:30 बजे पहली गेंद फेंकी जाएंगी और कल 9 के 9 मैचेस होना ही होना है कंपलसरी.